स्वस्त आणि मस्त असे मासे एका अल्कोहोल म्हणतात। याची भाजी एकदम की करली मासो म्हणून बऱ्याचशा बाजारात बटाट्याचा आणि कांद्याचा दर 50 रुपये बघितलं। आता कसा सौंदर्याचा वाटा कशी गाजर किलो आहे? गाजर किती कलिंगडा त्याची किंमत 205 आणि मटर जास्त प्रमाणात भाजीत वापरला होता। अशांचे प्रकार रुपये 1.5 किलो अशी ढोमी सुद्धा मोठं कोकर काय होता रस्त्यावरतीच बाजार असल्यामुळे सगळ्या प्रकारचे खेकडे म्हणजे खेकड्यांसाठी का हो जय शिवराय। आरमारी मराठा या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिकजनांचं स्नेहपूर्वक स्वागत। मायबाप रसिको, आज मी पुन्हा एकदा येईल आहे डोंबिवलीच्या रविवारच्या मोठ्या बाजारात। डोंबिवली पश्चिमेचो ह्यो बाजार असो भरता की मोठो बाजार भरता आणि या बाजारात बहुसंख्य लोक जे कोकणस्थ ज्या कोकणातले लोक ह्या डोंबिवलीत राहतात आणि ते बरेचसे लोक या रविवारच्या आठवडे बाजारात येतात आणि भाजीपालो तसेच मासळी विकत घेतात। आठवड्याचा जो काही बाजार असतो तो विकत घेतात आणि जातात। आजचा हे डोंबिवलीचा बाजार आपण बघणार असो। या बाजारात काय काय येईल, त्याचे दर काय आहेत हे जाणून घेणार असो। ह्यो तुमचा व्हिडिओ नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही विनंती असा। चला तर जाऊया रविवारच्या डोंबिवलीच्या आठवडे बाजारात। उमेशनगरच्या विठ्ठल रुक्माईचं सुंदरसं मंदिर आहे। त्या मंदिराचं दर्शन घेऊन आज आपण आपल्या व्हिडिओ सुरुवात करणार असो। सुंदर असं मंदिर आणि मंदिरातल्या आतमध्ये गाभाऱ्यात असलेली प्रसन्न मुखाची अशी विठ्ठल रुक्माईची मूर्ती। देवाचं दर्शन घेऊन आज आपण आपल्या या उमेशनगरच्या आठवडा बाजाराच्या व्हिडिओ सुरुवात करणार असो। पांडुरंग हरी हरि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। डोंबिवली पश्चिम वरसून मी उमेशनगरला जाणाऱ्या रिक्षेत बसान या बाजाराच्या दिशेने गेलो। बाजाराच्या सुरुवातीक भरपूर प्रमाणात टोमॅटो आणि बरेचसे भाज्याचे प्रकार मला बघूक मिळाले। आज टोमॅटो 20 रुपये किलो असत। आजचा दर एकदम टोमॅटोचा भाव घसरलेला असा सध्या, त्यामुळे टोमॅटो 20 रुपयांनी किलो असा। बऱ्याच प्रमाणात भाजी आहे, हिरवीगार भाजी सुद्धा बघूक मिळतात आणि टोमॅटोच्या गाड्या मात्र भरपूर बघूक मिळतात। कंचा बाजार जो हा त्या बाजारात सगळ्या प्रकारच्या गोष्टी मिळतात, म्हणजे काय मिळत नाही असं नाही। हे बघा आता हे शेवग्याचे शेंगे लांब शेंगे आहेत बघा, जाणून घ्या सध्या शेवग्याचं मोसम म्हणजे सीझन आहे। कशात येतं शेवग्याच्या शेंगा कशा आहेत? शेवग्याच्या शेंगा कशा आहेत हो? 30 रुपयाला पाव आणि लांब आणि मस्तपैकी अशा हिरव्यागार शेवग्याच्या शेंगा असतात। 30 रुपया पाव किती 3 येते? पाव किलो 3 वगैरे जोखत असतील ना? 3 ते 4 पाव किलो जोखतात। म्हणजे शेवग्याचे शेंगे खाऊक होय, कारण शेवग्याच्या शेंग्यामध्ये आयरन आहे म्हणजेच सी विटॅमिन्स पण आहे। बऱ्याचशा गोष्टी शेवग्याच्या शेंगेत असल्यामुळे शेवग्याचे शेंग आठवड्यातून 2दा खाऊक होई, एनर्जी येता असं म्हणतात। सुंदर भाजीची रचना सध्या कढीपत्तो। आज रविवार म्हटल्यानंतर मासे मटण खाऊचो दिवस। आज भाजी लोक घेऊन ठेवतले आणि ती पुढच्या सोमवार मंगळवार गुरुवार अशा उपवासाच्या वारात ती भाजी खाल्ली जातात। बरेचसे कष्टकरी सुद्धा जे स्थानिक शेतकरी आहेत, स्थानिक जे शेतकरी आहेत ते आपापल्या म्हणजे जमिनीत हे सगळे गावकरी आहेत आणि ह्या गावकऱ्यांच्या जमिनीतली ही भाजी असा एका अल्कोहोल म्हणतात। याची भाजी एकदम टेस्टी असता, म्हणजे कोबीसारखीच लागता पण भारी असता। अल्कोहोला मुळा त्याच्यानंतर चवळीची पानं लाल माटा साधारण जुडीचे दर जाणून घेऊया। हे बघा मस्तपैकी मुळ्याची कशी आहे हो? 15 रुपयाला मुळ्याची भाजी आहे आणि ही 20 रुपयाला। याचे मुळे जरा जास्त मोठे आहे। मुळ्याची भाजी सुद्धा खायला पाहिजे, शारीरिक म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या आरोग्यदृष्ट्या एकदम महत्त्वाची अशी मुळ्याची भाजी असतात। पुढे फुला बटाटे कांद्याचा दर पण आता जाणून घेऊया। सगळे दर हल्ली भाजीपाल्याचे उतरलेले आहेत। कांद्या बटाट्याचे पण दर बऱ्यापैकी उतरलेले अशी बातमी आहे। हे बघा बटाटे मस्तपैकी एकदम मोठे बटाटे आहेत आणि फ्रेश आहेत। आता कसे आहेत बटाटे? 30 रुपये किलो आणि कांदे कसे आहेत? कांदे 40 रुपये किलो झालेत आणि बटाटे 30 रुपये किलो झाले। आपण बऱ्याचशा बाजारात बटाट्याचा आणि कांद्याचा दर 50 रुपये बघितलो होतो, पण आता मात्र भरपूर प्रमाणात भाव भाज्यांचे तसेच कांद्या बटाट्यांचे सुद्धा उतरलेले असतात। नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात या बाजारात येतात आणि भाजीपाल्याची खरेदी करतात, त्यामुळे आता आपण थोडीशी गर्दी बघून मिळतो। आत्ताशे 10 वाजले आहेत आणि 10 वाजता सुद्धा भरपूर प्रमाणात लोक बाजारात इलेले असतात आणि ह्या बाजारात नेहमी गर्दी असतं बरं का। पण ह्या बाजारात ना नेहमी पावसात सुद्धा चांगले भाज्या म्हणजे रानभाज्या वगैरे बघूक मिळतातच। त्याचप्रमाणे आत्तासुद्धा बाजार भरपूर भरलेला, फुलभाज्या फळभाज्या भरपूर प्रमाणात असत। लसणीचा दर जाणून घेऊया।
80 रुपये पाव लसणीचं दर आज. सो मोठी लसूण. आणि गाजर बघा, गाजराचा रंग बघा, अगदी मस्तपैकी लाल लाल गाजर आहेत. मग कसे गाजर किलो आहेत? गाजर कैसा किलो? 40 रुपयाला गाजर. ह्या आता सध्या सीझन येलेलं असा ह्या गाजराचं, त्यामुळे ही गाजर आहे. गाजर हलवा वगैरे करून मोठ्या प्रमाणात वापरले जातात. 40 रुपये किलो गाजर आहात ती. आवाज येलो ना का बाजारात इल्यासारख्या वाटतं. अगदी आपल्या वस्तूंचे दर मोठ्या आवाजात सांगतात, त्यामुळे ते लोकांना कळतात. आता हे भरपूर प्रमाणात कलिंगड. बाप रे, सध्या कलिंगडाचं सीझन येलेलो असं. ह्या दिवसात, थंडीच्या दिवसात कलिंगड मोठ्या प्रमाणात बाजारात येतात. ही 30 आणि 40 रुपयाची कलिंगड आहेत. छोटी मोठी आहेत, साईजनुसार त्याची किमती आहेत. पण त्याच्या पाठीमागे बघा भरपूर कलिंगड असून रास पडलेलं कलिंगडाचं. मोठ्याने मोठी आहेत, मोठी कलिंगड आहेत. ह्याची किंमत थोडीशी जास्त वगैरे असते. काय ढीक घातलेलं बघा कलिंगडाचं. आणि ह्या सगळ्या डोंबोलीत बघून मिळता. मस्त असं रास पडलेली आहे कलिंगडाची. हो, भाजीपाल्याचं बाजार थोडंसं लांब लचकच आहे. भरपूर भाजीपालो विक्रीक असतात. वेगवेगळ्या प्रकारची फळभाज्या, फुलभाज्या सुद्धा असतात. छानपैकी अशा जुड्या बांधून ठेवल्यात भाजीच्या बघा. हे आमच्या कष्टकऱ्यांचं सोनं आहे बघा. मस्तपैकी अशी लाल माठ एकदम फ्रेश आहे, ताजा लाल माठ आहे. कोथिंबिरी आहे, त्याच्यानंतर मुळ्याची भाजी आहे. पालक पण आहे ना? हा पालक आहे, मुळा. आणि ही कसली आहे? शेपूची भाजी. कशी जुडी? 10 रुपये. सगळ्या 10 रुपयात जुड्या आहेत की काय? ताई कुठल्या आहेत तुम्ही? पिंपळपाडा. म्हणजे ह्या डोंबोलीच्याच ताई आहेत, पिंपळपाड्याच्या आहेत. आणि त्यांच्या शेतातली ही भाजी अगदी फ्रेश भाजी, अक्षी ताजी भाजी आहे बघा. अगदी मस्तपैकी सगळ्या प्रकारची भाजी आहेत. मेथीची भाजी आहे, मुळ्याची भाजी आहे, लाल माठा, सगळ्या प्रकारची भाजी, शेपूची भाजी आहे. आणि ही सगळी भाजी त्यांच्या शेतातली आहे. म्हणजे फ्रेश भाजी एकदम सकाळीच काढलेली असतात ना ती, सकाळीच काढलेली भाजी. अशी ह्या डोंबोलीत सुंदरपैकी भाज्या मिळतात. म्हणजे गावठी भाज्या वगैरे जे आपण मुंबईत वगैरे जे नॉर्मली आम्ही मिळतात त्या आमका रेल्वे रुळाच्या बाजूची असतात. पण ही जी भाजी आहे ती सगळी भाजी शेतातली भाजी. असं लांबच्या लांब बाजार आहे आणि मस्त वाटतं बघू. अगदी विस्तृत त्याची रचना. आता जागा मस्त असल्यामुळे त्यांची छानपैकी मांडणी प्रत्येक बाजाराची झालेली असा. तर आता आपण जाऊया पुढे आणखी बघूया. आता आणखी 10:30-11 वाजले की मोठ्या प्रमाणात गर्दी होत आली. कारण जे नोकरदार वर्ग त्या रविवारचं थोडंसं आराम करूचं म्हणून जरा उशिरा उठतात. आणि मग उशिरा उठले काय थोडासा काही कामा वगैरे आटपून मग ते आठवड्याचं बाजार घेऊ किंवा बाजारात येतात. हे बघा, कोबी, फ्लॉवर, आवळे हळद, छान छान भाज्या आहेत एकदम मस्तपैकी. शेवग्याच्या भाज्या, आवळे, भाजीचे सगळे प्रकार आपल्याला या बाजारात बघून मिळतात. मस्त रचना केली आहे भाजीची. गाजर आहे, त्यानंतर आता सध्या हे मटरचे पण सीझन आहे. मटर पण भरपूर प्रमाणात बाजारात. कसा मटर आहे हो? 40 रुपये किलो मटर आहे. भरपूर आता मटर ह्या दिवसात फ्लॉवर आणि मटर जास्त प्रमाणात भाजीत वापरलं जातात. वांगी, सगळ्या प्रकारची भाजी आहे. या डोंबिवलीच्या बाजारात ना मस्त भाजी बघूक मिळतात. छान भाजीपाल्याबरोबरच मिरची भरपूर आहे. हे भोपळे, काय म्हणतात? काकडी. आता ह्या का काकडी म्हणून सांगितल्याने 20 रुपये काकी.
पण म्हाका ते ना आमच्याकडे चिबूड मिळतात तशी दिसतात ती, पण ते म्हणतात काकडी आहेत, भोपळे आहेत, मस्तपैकी भाजीची रचना, छान भाज्या, लोक भाज्या घेण्यात। व्हिडिओ करता करता सहज दादा भेटले, म्हणाले गावाल्यानू माशाचा व्हिडिओ कधी करताला असतं, म्हटलं जाताल। काय म्हणता दादा, कुठे राहिला डोंबोलीला? हां, काय काय घेतलं? हां, गाजराचा हलवा खाऊचा। काय नाव म्हणाला तुमचं? गाडी। कुठे राहता? आमचे सगळे व्हिडिओ बघतात आणि त्यांनी सांगितलं मालवणचे वगैरे व्हिडिओ पाहिले। चला धन्यवाद दादा। असे आपले सबस्क्रायबर आणि व्ह्युअर्स आपणाक बाजारामध्ये भेटली आपले व्हिडिओ बघणारे की जरा बरं वाटतं बघू। सध्या मोसंबी म्हणजे संत्रा भरपूर प्रमाणात बाजारात आहेत आणि हे जरा होलसेलमध्ये लोकांची गर्दी आहे। सगळी धमक अगदी संत्रा आहेत, मस्त गर्दी। संत्र भारी आहे एकदम, नागपुरी संत्र्यासारखीच एकदम भारी आहेत। कशी आहेत ती हो? 100 रुपयात 1.5 किलो अशी संत्रा आहेत। त्यानंतर बोरा, अहमदाबादी मोठी बोरा, पेरू आहेत, डाळिंब आहेत, मस्त फळं अगदी रास टाकलेली आहे आणि बरीचशी लोक ते घेतात पण आहेत। गाडीवरती भाजीची मस्त रचना केलेली आहे। मस्त संत्र्यांची वगैरे मांडणी, सफरचंद, संत्री, पेरू। ही बोरं कशी आहेत दादा? कशी? 60 रुपयाला किलो आहे। अच्छा, अहमदाबादी बोरं एकदम मोठी मोठी यायला लागली ना बोरा आता। 60 रुपयात अहमदाबादी बोरा, आणि ही बोरा खाऊ ह्या दिवसात बरी असतात, कारण या जो सीझन आता बोरांचं, त्यामुळे भरपूर प्रमाणात ती बोरा आपणाच्या बाजारामध्ये बघू मिळतात। हां, हे बघा अल्कुल ना तो? हां, कशी घेतला ते? 30 रुपयाला। छान। अल्कुलाची भाजी जरा कोबीसारखी लागतं ना, कोबीच्या भाज्या छान असतात, चवीक पण भारी असतात। आजी काय घेऊन बसतात बघा, हे आमचे हां स्थानिक कष्टकरी आजी कंदमुळा घेऊन बसलेली आहे। कंदमुळं ना आजी? कंदमुळं आहे। हे काय कसलं मुळं आहे? काय नाव आहे त्याचं? चिनीचं कंदमूळ आहे। बरेचसे उकळून खाल्लं जातं का ते? भाजी पण करतात? अच्छा, चुरणसारखी भाजी पण करतात आणि उकळून पण करतात। आजीच्या शेतातली मस्तपैकी मुळ्याची भाजी सुद्धा। आजी खायच्या गावची, कुठल्या गावची? पिंपळगाव म्हणून आहे, तिथे बऱ्याचशा शेतीची ही भाजीपालो बाजारात येतात। धन्यवाद आजी। आता आपण जाऊया थोडेफार मासळी बाजाराच्या दिशेने जातो। वाटेत आपणाक खयचे भाजीपालो तो बघूक मिळताच। अगदी रस्त्यावर भरणारा बाजार असल्यामुळे या बाजारात भरपूर प्रमाणात लोक गाडीवर बसून सुद्धा खरेदी करतात, खरेदी होता वस्तूंची। आता मासळी बाजारात खऱ्या अर्थानं सुरुवात होता, म्हणजे ही मासळी बाजाराची सुरुवात अशी म्हणतात। तर बघूया मासे खयचे आता सध्या ताजे मासे असतले, थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे मासो मात्र बाजारात बऱ्यापैकी उरलेलो असतालच आहे। कालवा बिलवा दिसतात, कोलंबी आहेत। बघूया पुढे जाऊया। त्यानंतर बाजूकच भाजी असं सेक्शन आहे, पण पुढचं जर सेक्शन आहे आता पूर्णपणे मासळीचं सेक्शन आता बघतलो आपण, बघूया आपण। सुके मासे पण हे भरपूर प्रमाणात मिळतात। चौधरी ड्रायफिश म्हणून जवला, बोंबील, करडी, बांगडा, वाकटी, सुकट सगळ्या प्रकारचे सुके मासे आहेत। म्हणजे जवलं तर भरपूर बऱ्या प्रमाणात, आणि ही दोन दुकानं पहिल्यापासून मोठ्या प्रमाणात सुके मासे हे विक्रीक असतात। हैसून आता खऱ्या अर्थानं माशांका सुरुवात झालेली असा। मोरी आहेत, त्याच्यानंतर हलवे आहेत, सुरमई आहेत, त्याच्यानंतर आणखी कर्ली मासो म्हणून जो काटेरी मासो असतात तो कर्ली मासे सुद्धा, आणि सुरमई पण आहे। साधारण दर जाणून घेऊया। ताई करल्या कशा आहेत या? 300 ला आहे, 250 ला आहे, 100 ला आहे। 300 मोठी जी करली दिसतात ती 300 रुपयात,
त्याच्यापेक्षा छोटी आहे ती 250 रुपये आहेत आणि ही 100 रुपये आहेत. हलव्यात सुरमई येतात, ती फ्रेश मासे ताजे मासे म्हणतो आम्ही. आणि ह्या डोंबिवलीत ताजे मासे पहिल्यापासूनच मिळतात. मोठ्या प्रमाणात मासळी बाजार भरत असल्यामुळे चांगले मासे हे नेहमीच बघून मिळतात. आता शेंगटी, त्याचप्रमाणे कोकरे, विद्यार्थी दशेतली मुलं अशी असतात की आपल्या आई वडील जो व्यवसाय करतात तो व्यवसाय कशा पद्धतीने केला जाता ह्या बघूसाठी ते स्पेशली रविवारचे आपल्या औशी वापसाबरोबर बाजारात येतात. तसंच ह्यो एक आमचा झिलगोवा तो बसलेलो आहे बघा. काय बाबा आज सुट्टी आहे का शाळेला? हां, शाळेला सुट्टी आहे, त्यामुळे तो आज आपल्या आईवडिलांच्या धंद्यात हातभार लावून गेलेलो. काय रे, बरोबर ना? हां, असं आहे. म्हणजे ही मुलं जी आहेत ना, ह्यांना ह्या बालपणापासूनच विक्रीय कलेचं ज्ञान होतं. म्हणजे विक्रीय कला कशी केली जातं ह्याचं शिक्षण मुळातच अशा पद्धतीने होत असतात. त्यामुळे ही मुलं या बाजारामध्ये आपल्या आईवडिलांबरोबर येऊन बसतात. असं आकर्षक मासो म्हणजे आपण एका हेकरू मासा म्हटलं होतं. ही लाल आणि अशी मस्तपैकी तिची आहे. कसा वाटा आहे दादा? हा मोठा वाटा आहे. मोठा वाटा होतो 200 रुपये का आणि छोटं वाटा होतो 100 रुपये का. असे सगळे माशांचे प्रकार वेगवेगळे बाजारामध्ये आता बघित जाऊया. सगळ्या प्रकारचे मासे आहेत, खेकडे आहेत. हो समुद्री खेकड्यांचा प्रकार. म्हणजे हे खेकडे जे आहेत ते समुद्रातले आहेत. खाडीतले खेकडे थोडे काळे असतात, पण हे समुद्रातले खेकडे असे वेगवेगळ्या रंगाचे असतात. ते कारण निळो रंगसुद्धा प्रामुख्याने असतं काही खेकड्यांका. कसा वाटतो हो खेकड्यांचा? 100 रुपये. समुद्रातले खेकडे अवघ्या 100 रुपये आहेत. मस्त मासे. ही तारली मासा आहे ना? तारली मासो, त्याच्यानंतर हलवा, प्रॉन्स, बारीक सुरमई आहेत सर्व. आणि आता रविवारचं आजचं बेत असल्यामुळे माशांचं नॉनव्हेजचं, त्यामुळे बरेचसे लोक आता गर्दी करून आता आपण विक्रेत्यांना डिस्टर्ब करू शकत नाही. त्यामुळे आता आपण बऱ्यापैकी राहसा माशांची छोटे मोरी मासा, मुशी मासा, त्याचप्रमाणे छोटे छानपैकी हलवे आहेत, सुरमई आहेत, सगळ्या प्रकारचे मासे आहेत, भारी आहेत. भरपूर मोरी मासा आज भरपूर दिसतात बघा. मध्येच भाजी आहे, म्हणजे अगदी माशांच्या मध्ये सुद्धा भाजी सुद्धा आहे. सुरमई माशाच्या बाजू बोडाई मासे, त्याच्यानंतर मोरी मासे आहेत, करली मासे आहेत, मोठी बोडाई आहे, छान छान मासे आहेत. आता काय होतं, रस्त्यावरतीच बाजार असल्यामुळे लोक गाडी जाईल थे लावतात आणि थेच मासे घेऊन उभे राहतात. त्यामुळे आपण आतमध्ये जाऊन मिळत नाही. तरी बघूया, आपण प्रयत्न करूया. थोडी गर्दी आहे, लोकांना डिस्टर्ब करून चालायचं नाही. पण छानपैकी असे सौंदाळे मासे मला बघून मिळाले. म्हटलं आता आतमध्ये जाऊ काय. मोठे सौंदाळे आहेत बघा, एकदम मोठे आणि फ्रेश सौंदाळे, ताजे सौंदाळे आहेत. काय काय बाजारामध्ये ना मोठमोठ्या सौंदाळ्यांची साईज बघून मिळतं. पापलेट आहेत, तसेच सौंदाळे. आता कसा सौंदाळ्याचा वाटा? हे मोठे सौंदाळे जे आहेत, जे जवळजवळ 6 सौंदाळे आहेत, अवघ्या 200 रुपयाला. आणि सगळे सौंदाळेच आहेत, थोडेसे सुरमई सुद्धा आहेत. हा नमस्कार दादा, काय म्हणताय? अरे वा, आज एकदम हो का. कुठला मासा कापला? नालवा कापला. नालवा, हा बरोबर. हो, नालवा मासा एकदम टेस्टी असतो चवीला. काय बोला ना, किती? 200 माझ्याकडे करली आहेत, त्याच्यानंतर काय खवळे मासे आहेत, 200 लेपा मासे आहेत, मस्त चांगले चांगले. पापलेट, बांगडे कसे वाटत दादा? ते डोमी कसे आहेत? डोमी 100 रुपयाला. म्हणजे 100-200 अशा एकदम माफक दर लावलेले आहेत माशांचे दादाने. बापरे, काय कापले? सुरमई कापली. सुरमई मासा कापला, एकदम फ्रेश सुरमई आहे. आणि अगदी कापतायत बघा, एवढ्या सराईतपणे कापतायत मस्त. आणि एकदम स्लाइस परफेक्ट. हा, परफेक्ट साईज आहे एकदम कापल्याची सुद्धा. चांगले स्वस्त आणि मस्त असे मासे आपल्याकडे या ताईकडे मिळतात.
दोन्ही ठिकाणी कापलं जातं. मोठी बोडाई आहे. हे वाम मासा आहे ना दादा या? कसं आहे, कशी तुकडी? मोठी वाम आहे, लांबच्या लांब आहे एकदम. मला वाटतं 4 फूट तरी असेल, 4 ते 5 फुटाची. 300 रुपयाला तुकडी आहे वामची. मोठी आहे वाम एकदम. ताईंकडे पण आहेत. हा नमस्कार, बरे आहात ना? तब्येत पाणी बरी आहे ना? हो छान छान. नेहमी आपल्या बाजारात व्हिडिओला मी जेव्हा येतो तेव्हा ही उभयता प्रसन्नतेने आपल्या हसत खेळतच बोलतात आणि माशांची माहिती देतात. बरं वाटतं अशी माणसं भेटली. हा ठीक आहे चालेल. चला, आज थोडासा माल कमी आहे म्हणाले बाजारामध्ये. कारण आता काय आलं आहे की थंडीचे दिवस चालू झाल्यामुळे भरपूर लोक म्हणजे माशांना डिमांड जास्त असतं थंडीच्या दिवसात, त्यामुळे थोडेसे मासे कमी असतात. बऱ्याच वेळा मला मोडीसो मासे बघूक मिळाले आणि सौंदळ्याचे बघा केवढे सौंदळे आहेत बघा. 200 रुपये केवढे मोठा 4 ते 5 सौंदळे आणि मोठे सौंदळे आहेत, एकदम फ्रेश आहेत, ताजे सौंदळे आहेत. आता या ठिकाणी आपण वागळी मासो बघतो, म्हणजे पाकाट म्हणतो ते का, पाकाट सुद्धा म्हणतो आणि वागळी सुद्धा म्हणतो. वागळी कधी ना कधी खाऊ काही, कारण ह्याच्यामुळे सुद्धा म्हणजे लोहयुक्त असं हो वागळी मासो, ताकदीसाठी एकदम बेस्ट असं हो वागळी मासो. आता हळूहळू गर्दी वाढत चालली आहे, कारण आता थोडे वेगवेगळे माशांचे प्रकार आहेत. बरेच दिवस स्क्विड बघून मिळाले. 300 रुपयात माकलीची वाटतं, फ्रेश माकली, फ्रेश कोकरी माकली. प्रत्येक बाजारामध्ये मोठे मासे वगैरे आपल्याला हमखास बघून मिळतात. डोंबोलीच्या काय किंवा खायच्या पण बाजारात गेलो तरी हे बघा केवढे तरी मोठं मोडी उसं कापलेलं. आता आपण मालवणच्या बाजारात नॉर्मली मोठे मोडी उसे, मोठे सुरमई असे बघतो. हे दादांकडे बघा, हे या दादांकडे नेहमीच मोठे मासे असतात. आता हे मोडी उसं केवढं होतं बघा, आणि याची एक तुकडी केवढी तरी मोठी आहे पडत, एवढं मोठं मोडी उसं आहे. डोक्यात बघा केवढा भन्नाट आहे. आणि मोठा ढोमीसुद्धा, मोठं कोकरा, मोठे सुरमई आहेत, मोठे हलवे बघा इथे सापरे माझ्या. दादांकडे नेहमी मोठे मासे असतात बघा. हो केवढं तरी मोठं मोडी उसो, आणि त्याची एक तुकडी 500 रुपयात असावी, मोठी मोडी उशाची. आणि मोडी उसो मासो लाल माशाचा सार अगदी टेस्टी होता मोडी उशा माशाचा, आणि एकदम खाऊक चविष्ट असतात, भारी एकदम. हलवे बघा केवढे, सुरमई हलवे, त्याचप्रमाणे मोठे मासे. गर्दी सुरमई आणि हलवे मोठे, एवढे मोठे सौंदर्य मी आता आज पहिल्यांदा एवढे मोठे बाजारात बघतो. मोठे सौंदर्य आणि कसे सौंदर्याचा वाटा 500 रुपयाला वाटा आहे, पण केवढे तरी मोठे सौंदर्य आहेत. एकूण 5 सौंदर्य आहेत, भारी आहेत एकदम. सगळ्या प्रकारचे मासे, त्याबरोबर गोडे मासे सुद्धा आहेत, गोड्या पाण्यातले सुद्धा मासे आणि मोठे मासे आहेत सगळे. मासळी बाजाराच्या बाजू नेहमी एक धार काढणारं असतं, तसं हे काका धार करतात सूर्यांका. कारण ह्या मासे कापणारे जे लोक असतात त्यांना धारदार सूर्य लागतात, कारण धारदार सूर्यामुळे मासे पण सहज कापले जातात. सगळे भरपूर प्रमाणात माशांची रास पडलेली आहे. खेकडे आहेत, हे खाडीतले खेकडे आहेत. मगाशी आपण बघितले ते समुद्रातले खेकडे होते, हे खाडीतले. दादा कसे आहेत खेकडे ताई ते?
400 आणि 300 रुपयाला अशी एक जाळी आहे. खेकड्याची 7-8 खेकडे आहेत, मोठे लहान मोठे सगळ्याचे साईज. 15 आहेत, 12 आहेत, अशी वेगवेगळी साईज आहे खेकड्यांची. हां रावस मासे बऱ्याच वेळा रावस मासे बघून मिळाले. खूप लोक ना बाजारात येतात अगदी मस्तपैकी, लहान मुलं पण येतात. काही लोकांना मासे बघून खूप आवडतात. नमस्कार नमस्कार. काय युट्यूबवर? अच्छा अच्छा. उमेश नगरच्या मार्केटचं. हो याच मार्केट. ताजे ताजे मासे एकदम. होय छान. बरं खायचे तुम्ही? मी देवगडचो. देवगडला खय? देवगड मोंडातलो. मोंडातले काय नाव म्हणाला? चौगुले. चौगुले. मी कोमुर्लेकर तांबळलेकचो. तांबळलेकचे. होय होय तांबळलेकचे सासरवाडा माझी. होय काय? सनी अंगडे. अच्छा अच्छा. बरं ना बाकी चालू ठेवा. होय होय चला. भारी असतात तुमचे व्हिडिओ. धन्यवाद धन्यवाद. बाजार उमेश नगरचो मोठं बाजार आहे. बरेचसे लोक आमचे सिंधुदुर्गातले लोक मोठ्या प्रमाणात या डोंबिवली ग्राहक असल्यामुळे ते कोणत्या कोणतरी आवर्जून आपणाच्या बाजारामध्ये भेटतात. छोटे मोठे मासे, सगळ्या प्रकारचे मासे, खेकडे. काय म्हणताय बोला. या चॅनलला दादा म्हणाले कुठे टाकणार, म्हटलं या चॅनलला टाकणार. यांच्याकडे पेडवे. कसा पेडव्यांचा वाटा? हां 100 रुपये. 100 रुपये. आणि हे मोठ 100. मोठ बघा अगदी फ्रेश होत. 100 रुपयात. मोठ 100 रुपयात. पेडवे 100 रुपयात. मांदेली 50 रुपये. 50 रुपये. रावस हत, गोडिया हत आणि शेंगटे हत. छान मासे, छोटे छोटे मासे, म्हणजे सर्वसामान्य माणसासुद्धा परवडतील असे मासे बाजारामध्ये आपल्याला असतात. म्हणजे काही मोठे मासे पण असतात आणि काही छोटे मासे पण घेणारे लोक असतात. त्यामुळे सगळ्या प्रकारचे मासे बाजारात असतात. आज पुन्हा एकदा मालवण कट्ट्यावर भेटलेले माझे जे सबस्क्रायबर म्हणजे माझे व्ह्युअर्स आहेत त्यांची भेट झाली. ते डोंबिवलीला राहता ना तुम्ही? चला बरं वाटलं भेटून. बाजारामध्ये आपण भेटतो तर खुशी आहे. सुरमई, वेगवेगळे छान मासे असे आहेत. पुढे आणखी जाऊया, आणखी काय काय मासे आहेत ते बघूया आजच्या बाजारात. गोडे मासे, खाऱ्या पाण्यातले मासे, असे सगळ्या प्रकारचे मासे असतात. हां हिले यूट्यूबवाले हे गोड्या पाण्यातले मासे, रोहू मासे, तसेच वेगवेगळी नावं आहेत. नेहमी नावं विचारतो पण मी विसरतो कारण लक्षात राहत नाही नावं सगळ्या प्रकारचे. ताई या माशाचं नाव काय हो? रूपचंद. रूपचंद, रोहू आणि जिवंत मासे आहेत. चविष्ट असतात कारण ताजे मासे असतात बघा. ताईंकडे ह्या बास्केटमध्ये सगळे ताजे. हे रोहू ना, शिवरा मासे म्हणून जिवंत. आणि हे मंगूर. मंगूर ना, मंगूर मासे. अशी वेगवेगळी माशांची नावं आहेत गोड्या पाण्याच्या. आणि नेहमी हे ताजे मासे असतात गोड्या पाण्यातले. ताईंकडे नेहमी असतात आणि आपल्या ताई नेहमी व्हिडिओमध्ये असतात. छान मासे. आता आपण पुढे आणखी जाऊया, बघूया. आता आपण ह्या मासळी बाजाराच्या शेवटच्या टप्प्यात इलेलं असं बघूया. ताईंकडे खेकडेच आहेत, फक्त खेकडे करून बसलेले आहेत. सुके मासे. जय हिंद. जय हिंद सर. काय म्हणताय, बरे आहात ना? ही दादांकडे सगळ्या प्रकारचे खेकडे, म्हणजे खेकड्यांसाठी प्रसिद्ध. पावसाळ्याच्या दिवसात म्हणा किंवा उन्हाळ्याच्या दिवसात कधी पण तुमका हे खेकडे ताजे आणि मस्त आणि स्वस्त असे खेकडे आहे नेहमीच बघू मिळतात दादांकडे. कसे दादा हे खेकडे कसे आहेत म्हणाला? सांगायला आहेत 1500 रुपये, आहेत 1200 रुपये, त्या 1000 रुपये देण्यात कमी जास्त. हां कमी होतात, तुमच्याकडे होतातच, तुमच्याकडे होतात. अरे वा, ही अगदी फ्रेश ताजी जिवंत कोलंबिया. ती कशी आपल्याला किलोवर मिळते काय? वाट्यावर वाटे लावल्यावर जिवंत कोलंबी. ते आम्ही बारकी चिंगळा म्हणतो ते का आमच्या मालवणी भाषेत. उडतात बघा, म्हणजे गरक वगैरे आम्ही वापरायचे पूर्वी. आणि याची लाल सार पण छान होता आणि गरम मसाल्यात पण छान होते. हे व्हाईट प्रॉन्स बघा, भरपूर साऱ्या गोष्टी या दादांकडे असतात. म्हणजे खेकड्यासाठी आमचे दादा अगदी फेमस. हे बघा अगदी छान खेकडे मिळते. वाव,
अर्धा किलोची एक ही. किती किलोची आहे? अर्धा किलोची. अर्धा किलोचं खेकडं आहे. केवढं मोठं आहे. दादा आमच्या खेकड्यांसाठी एकदम फेमस आहेत. कधी पण या, अगदी हसत मुखात असतात आणि छानपैकी विक्री असते यांची, पावसात, उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात सुद्धा. चला धन्यवाद दादा. काही माणसं अशी ना बाजारामध्ये चांगली माणसं भेटतात. कारण काय असतात, तुम्ही आम्ही एकमेकाक देणं घेणं तर काय नाही, चांगले शब्द जर आपल्याला मिळाले ना तर आपल्याला पण समाधान मिळतं. तर तसंच ज्या बाजारामध्ये मी फिरताना बरेचसे माझ्या ओळखी होतात आणि बरेच लोक त्यानिमित्तानं मला भेटतात आणि त्यांच्याशी बोलाक मला मिळतात. त्यांना मिळतं गावठी आणि बॉयलर सगळ्या प्रकारचं चिकन या साईडला मिळतं. चला आता आपण एक शेवटचं फेरफटको मारूया. चला पुन्हा एकदा आपण एका शेवटचं फेरफटको बाजारामध्ये मारूया. बघूया बाजारात नव्यानं काय येईल आता बघूया. मायबाप रसिक हो, कसं वाटलो आजच्या डोंबिवलीच्या उमेशनगरचं मोठं रविवारचं बाजार. नक्कीच आवडलं असतालो. मायबाप रसिक हो, व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा. चला मायबाप रसिक हो, धन्यवाद. जय हिंद.